शाहू महाराज निवडून येणारच, पण देशातील भाजप सरकारचे दिवसही भरले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. कोल्हापुरात शाहू महाराजांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांची अलोट गर्दीत सभा. शेतकरी वर्गाच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. याला राज्यातील महायुतीचे आणि देशातील भाजप सरकार जबाबदार आहे. या विरोधात इंडिया आघाडीने अपवाद वगळता एकाच एक लढत होईल अशा रीतीने मतविभाजनाचा धोका होऊ नये म्हणून उमेदवार दिले आहेत. कोल्हापुरात देखील शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक यांच्या लढतीमध्ये शाहू महाराज हेच विजयी होतील आणि देशात भाजप सरकार शेतकरी विरोधी धोरणामुळे पराभूत होईल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात बोलताना व्यक्त केला. महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शाहू महाराजांच्या प्रचारार्थ निर्माण चौक परिसरात भव्य जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी शेतकरी विरोधी धोरण, अदानी आणि अंबानी या भांडवलदारांच्या फायद्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने लादलेली निर्यात बंदी, देशाला सुवर्ण पदके मिळवून देणाऱ्या क्रीडापटूंना बेदम मारहाण करायला लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारचे दिवस भरले असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होईल असे भाकीत केले. आलोट गर्दीत झालेल्या या प्रचार सभेत आमदार जयंत आसगावकर, बाजार समितीचे माजी संचालक दगडू भास्कर, अर्बन बँक संचालक संभाजीराव जगदाळे, जनता दलाचे रवी जाधव, प्राध्यापक अनिल घाटगे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे शहराध्यक्ष दुर्वास कदम, प्राचार्य टी.एस. पाटील आदींची भाषणे झाली. न्यूजशाही कोल्हापूरसाठी शहर प्रतिनिधी फरीद शेख यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज. ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच.